पहिल्या श्लोकात मंगलाचरणच म्हणजे नमस्कार केलेला आहे. विवारयाने मीच सांगू लागले. विवारयाने भगवंताने निश्चयाने आपला कारण परमात्मा जाणीवेत घ्यायचा आहे. आणि म्हणून तिथं सांगितलं प्रणम्य म्हणजे चांगल्या रीतीने नमस्कार कर. आणि दुसऱ्या श्लोकात काय सांगितलं? स्तुती केलेली. मग कोणी केली तर 11 अंग आणि 14 पूर्वाचं ज्यांना ज्ञान आहे अशा त्यांनी स्तुती केली. मग मी तर कुठं पोहोचू शकतो असं आचार्य म्हणतात. म्हणजे मी तर फक्त स्तुती करण्याचं हे करतो, म्हणजे काय भाव करतो, परंतु वास्तविक त्यांच्या पुढं माझं काय लागणार आहे असं आपली स्वतःची काय केलेली आहे लघुता म्हणजे नम्रता प्रकट केली. पण सांगायचं काय आहे, मी देखील प्रथम जिनेंद्राची स्तुती करतो म्हणजेच उत्कृष्ट भगवंतांची व्यवहारण्याने वित्राक्तेची आणि निश्चयाने आपला कारण परमात्मा जाणीवेत घ्यायचा असं सांगितलं. आता उद्भूत म्हणजे उत्पन्न झालेली आहे बुद्धी, तीक्ष्ण बुद्धी अशी त्यांची कोणाची सुरलोकांची सांगितली. पण मी तर त्यांच्या पुढं काहीच नाही, तरी सुद्धा मी करणार आहे म्हणजे मला अनुभूती घ्यायची, मला सुद्धा सुखी जगायचं आहे ह्यासाठी म्हणून त्यांनी तसं म्हटलेलं. आता आपण काल कोणता श्लोक पाहिला होता? 18वा श्लोक पाहिला होता. महान मोहाचा अंधकार जिथं नष्ट झालाय असा नित्य उदित आत्मा जर जाणला, जे भगवंतांना जाणलं विवारण्याने निश्चयाने आपला आत्मा जाणला, तर अज्ञानाचा अंधकार राहत नाही, मोहाचा अंधकार राहत नाही हे सांगितलं. आता 19 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. किम शर्वरीषु शशिनानि विवस्वता वा युष्मन्मुखेन्दु दलितेषु तमस्सु नाथ निष्पन्नशाली वनशालिनि जीवलोके कार्यं काय सांगितले यामध्ये? किम शर्वरीषु, शर्वरीषु म्हणजे रात्रीमध्ये, शशिना म्हणजे चंद्राचं काय प्रयोजन आहे रात्रीमध्ये, आणि अन्नी म्हणजे दिवसा, अथवा वा म्हणजे अथवा दिवसा, विवस्वता म्हणजे सूर्याचं काय प्रयोजन आहे. कारण का तर सूर्य चंद्रासारखं कोण आहे? भगवाने सांगितलं ना, युष्मन मुखेंदू म्हणजे तुमचं, ईश्वन म्हणजे हे भगवान, हे नाथ पुढे घेतले नाथ, आपलं जे मुखरूपी चंद्र आहे तो काय करतो? तमस्सु दलितेषु अंधकाराचा नाश करत असताना दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची गरजच नाही हे सांगितलं. म्हणजे आपण सूर्यचंद्रासारखं काम करताय, मग कशाला सूर्यचंद्र पाहिजे? मग तिथं उदाहरण खूप चांगलं घेतलंय. जीवलोके म्हणजे जीवलोकामध्ये म्हणजेच ह्या जगामध्ये शाली वनशालिनी निष्पन्न, शाली वनशालिनी म्हणजे तांदळाची किंवा धान्याची शेती पिकल्यानंतर, निष्पन्न म्हणजे पिकल्यानंतर, जलधरैही जलभार नम्रैही पाण्याच्या ओझ्याने झुकलेल्या ढगांशी कियत कार्यम काय प्रयोजन आहे? काय सांगितलं? लक्षात आलं की नाही? उदाहरण, शेती जर तयार झाली पिकून, तर आता तिथं ढगाची कोण म्हणजे पाऊस पडण्याची कोण वाट पाहिल का? पावसाळी ढगांची कोण वाट पाहिल का? म्हणजे त्यांचा काही उपयोगच नाही तिथं. उलट पाऊस पडला तर ते सगळं शेत नुकसानालाच प्राप्त होणार आहे, रोग होणार. मग तसं इथं काय सांगितलं की तुमचं मुखरूपी चंद्रच एवढं काम करतंय की सगळ्या पापाला नष्ट करतंय. मग कशाला चंद्र आणि सूर्याची गरज आहे? हे चंद्र सूर्य केव्हा लागतंय? रात्रीचा अंधकार नष्ट करायला चंद्र, आणि दिवसा
दिवसा सूर्याची किरण आल्यानंतर सर्वच काही म्हणजे काय कार्य करणे योग्य आहे ते, कारण सूर्योदयाशिवाय काही कार्यच होत नाही. मग तसं इथं भगवान रूपी सूर्य आहे, त्याने सर्व कार्य होत आहे. म्हणजे मुखाला चंद्राची उपमा दिली तर मुख म्हणून काय घ्यायचं इथं? मुख म्हणजे मुख्य. मुख्य कोण आहे? कारण परमात्मा. आणि तो इंदू म्हणजे काय आहे? इंदू म्हणजे चंद्र घेतो. पण आता इथं काय घ्यायचं आहे? कारण आपण शशी, इंदू वगैरे अशी खूप नावं घेतो चंद्राची, पण इथं नेमकं मुख्येंदू म्हटलंय. मग मुख्य जो आपला कारण परमात्मा, त्याचा जो आश्रय करतो, म्हणजेच तो काय करतो? शीतल असलेल्या आपल्या स्वरूपाचाच अनुभव करतो. तर त्याला तर बाहेर कोणाशी प्रयोजन नाही. सूर्यचंद्र राहू देत, पण कुठल्याच परद्रव्याशी गरजच राहिली नाही. म्हणजे काय प्रयोजन आहे त्याचं? माझं कार्य आनंदाचं प्रगट झालं आतून, तर मला आता बाहेर किती सुख आलं म्हणजे इंद्रियाचं, तरी सुद्धा म्हणतो काय प्रयोजन आहे मला त्याच्याशी? कुठल्या श्लोकात गेलं? समाधी शतक किंवा इष्टोपेश म्हणून, यथा यथा समायाती संवित्त तत्वमुत्तमम् तथा तथा न रोचन्ते विषया सुलभापि. काय सांगितलं? जसं जसं उत्तम तत्वाची प्राप्ती होते तसं तसं विषय सुलभ असून देखील त्याला ते रुचत नाही. म्हणजेच काय झालं? माझं कार्य मला पाहिजे ते मिळालं. काय पाहिजे होतं? अनादी काळापासून हा जीव सुखाची इच्छा करत होता आणि ते सगळं फसवत सुख मिळत होतं. सगळं फसवच आहे. फक्त एक आत्म्याच्या आश्रयाने प्राप्त होणारच खरं आहे आणि बाकी सगळं फसवं. काय आपल्याला कोणीतरी येऊन म्हटलं, बघा तुमच्यासाठी एवढी चांगली व्यवस्था केली, आम्ही हुरळून गेलो, आणि साक्षात बघायला गेलं तर काहीच नसतं तिथं. आणि त्यांनी म्हणतो फसवला. सगळं जग फसवच आहे, मायाजाल आहे, आणि तरी त्याच्या मागे लागला आणि त्याच्यावर विश्वास टाकतो. मग विश्वासार्ह कोण आहे? फक्त एक आपला कारण परमात्मा. म्हणून कोणावर म्हणजे आपल्या शुद्धोपयोगाच्या पर्यायावर देखील विश्वास ठेवायचा. कारण पर्याय ती पर्यायच, ते निघूनच जाणार आहे. जसं ते एक चित्रकार आहे आणि ढगाचं आकार खूप आवडला त्या चित्रकाराला. तो कागद पेन्सिल घेऊन बसेपर्यंत ढग वितळला, आकार मोडला त्याचा. म्हणजे काय आहे? ते सगळं इंद्रजाली. तसं हे आपण काहीतरी करू म्हणेपर्यंत संपलंच तिथं. ते काय उदाहरण सांगितलं ना, की एक शेठजी आपल्या नवीन घरात राहायला जाणार असतात दिवाळीला. मग त्याच्या आधी सगळं काम इतकं जोरदार चाललेलं असतं आणि आता होतच आलेलं आहे. पण शेठजींना शेठानी काय म्हटली, जेवायला बसा, खीर गरम गरम तयार. मग त्या शेठजींना काय वाटलं, फक्त ते शेजारी बांधकाम बघून येतो तोपर्यंत ताटात थंड करायला आलोच. मग शेठानीने ताटात ओतली खीर आणि तो पाहायला गेला आणि लांबून बघतायत नोकर, म्हणजे ते काम करणारे. शेठजी आलेत बरं का, भरभर काम करा, अजिबात गप्पा मारू नका, इकडं तिकडं रमू नका. ते आपल्याला म्हणतील बघा काय रेंगाळत काम चाललंय, भरभर करत नाही तुम्ही. त्यांना बघताच काय केलंय त्यांनी, हातोडा असा उचलला की आपण खूप चांगलं काम करतोय हे दाखवलं. आणि तो असा सही हाताने उचललेला हातोडा, शेठजी असं वर बघत असतात आणि वरून तो हातोडा उचलून कशाला तरी मारत असतो. तो हातोडा त्यांच्या डोक्यातच जाऊन पडला. झालं, तिथंच त्यांचं प्राण गेले. काय म्हटलं, मन की मन में रह गई. खीर पण तशीच राहिली आणि त्या वास्तूमध्ये जायचं पण राहिलं. 4 दिवसांनी राहायला जाणार होते आणि काय झालं, स्वप्नराज फसवाय सगळं इंद्रजाली आहे. आणि म्हणतो मी आता असं करणार आहे, तसं करणार आहे. निज ध्रुवाशिवाय कोणी सुद्धा आपल्याला उपयोगी नाही. म्हणून निष्पन्न शाली वनशालिनी जीवलोकी. ह्या जीवलोकामध्ये शेती पिकल्यानंतर जसं पाण्याची इच्छा करत नाही कोणी, त्या ढगाची इच्छा करत नाही की पाऊस पडावा म्हणून, कारण कार्य संपले आता त्याचं.
तसं आता मी मागणी करत नाही 5 इंद्रियाच्या सुखाची, की आता मला भोजन चांगलं पाहिजे, मला कपडे चांगले पाहिजे, दागिने पाहिजेत, मला घर पाहिजे, मला परिवार पाहिजे. केव्हा? जोपर्यंत आतला आनंद कळत नाही तोपर्यंत पाहिजे. आतला आनंद कळला तर आतला आनंद कळल्यावर त्याला काहीच गरजच नाही याची, फक्त अनुभव घ्यायचा. अतिंद्रिय आनंद तो जरा इतका महत्व आहे. पण आपण बाहेर काय म्हणतो, असं झालं तसं झालं, काय करू, मी फार दुःखी आहे, सगळ्यात माझं जास्त मोठं पाप आहे. आणि मग ते फक्त आपण कुठून पाहतो, माझं पाप. पण काय केलंस तू पाप? देवशास्त्र गुरुची विराट, हे मोठं पाप केलं, स्वतःला जाणलं नाही पूर्वभवात. आणि ह्या भवात पण तेच करतोय. नुसतं पाप आहे म्हणून संपतंय का ते? ह्या भवात तर मग कर ना, उलट कर. देवशास्त्र गुरुची विराधना केली तर आराधना कर, तर पाप संपणार आहे. नुसतं म्हणून संपणार आहे का? म्हणजे अजून परत तसं, कारण पूर्वसंस्कारवश तसंच वागावं वाटतं ना. अगदी आपण आपली परीक्षा कशी करायची आहे, की आपण उलट वागतो, सरळ वागत नाही. जसं म्हणाल तसं आज्ञाधारक नाही. म्हणजे पूर्वभावाचे हे संस्कार आहे. पूर्वी आपण तसं केलं, आता पण तसंच करावं वाटतंय. म्हणजे पुढे अजून पापाचा संचय करावं वाटतंय. मग काय सांगितलं? मग म्हणतो शरण जातं कोणातरी, मग कोणतरी सांत्वन देतं, कोणीतरी म्हणतं बरं आता जरा आराम कर, झोप, म्हणजे तुला बरं वाटत. म्हणजे ते सांगणारे, शरण ज्याला जातो ते सगळे लोक कसे असतात? पापच वाढवणारे. मग तुला शांती देणारा तुझा कारण परमात्मा स्वयं मुख्येंदू असताना बाहेरची गरज काय? म्हणजे तू मुख्य चंद्र असताना तुला बाहेर कोणाला शरण जायचंय, कोणाला काय सांगायचंय, कुठे रमायचंय, कुठून सोडवणूक करून घ्यायची तुला? परिणाम फक्त तू सरळ कर, संपलं तिथंच पाप. परिणामात सर्व चुकतंय आणि म्हणून हे सर्व गाठीशी येते. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. दुसरं तिसरं कोणीही दुःख देणार नाही. कोणाची टाप आहे आपल्याला दुःख देण्याची? जसं आपल्याला कोणी सुखी करत नाही तसं आपल्याला कोणी दुःखी करत नाही. कोणी आपल्याला आयु देत नाही, आपलं आयु हरण करत नाही. हे सगळं आपण आपल्या हातानेच करून घेतो. म्हणून आता तू फक्त स्वतःच्या स्वरूपात असं राहा, की जेणेकरून तुला हा प्रसंग देखील प्राप्त होणार. न्यायिकतेची तू धून सोडू नकोस. सतत न्यायिक राहिला तर ह्याच्यातनं तरणार आहे, न्यायिक राहिला नाही तर बुडणार आहे. एकच कोणतं आहे तत्व, ह्याचं धोरण कोणते? कोणी सुद्धा तुला दुःखातून सोडवायला येणार नाही. राजपुत्रांनी काय ठरवलं, की जर शरीरातल्या डोळ्याचा दाहरोग आज रात्रीत बरा झाला तर दीक्षाच घेऊन जा. किती दिवस घालवले त्याच्या आधी? कितीतरी दिवस गेले, औषध केलं, काय काय करून पाहिलं, सगळे लोक सेवा करतायत, खूप पैसा खर्च करतायत, सगळं झालं पण काय बरंच होईना जीवन. कारण लक्ष सगळं चुकलंय ना. कसं बरं होईल? लक्ष कोणतं आहे? दाहरोग बरावा आणि परत मी भोगात रमाव, एवढंच आहे. त्याच्या पाठीमागं दुसरं काय असतं का? माझ्यावरचं संकट जावं, म्हणजे कुठं रमावं? संसार सुखात, भोगात. म्हणजे तू दुसरं काय करणार? संकट जावं हा विचार करतो, मी दुःखातून सुटावं हा विचार करतो. म्हणजे त्याला कुठं जायचंय? शुद्धात जायचं नाही. ज्याला शुद्धात जायचंय तो म्हणणार मला संकटच नाही, मला कुठलं दुःखच नाही. पावलं पावली मी निज ध्रुवाचाच आश्रय करतोय, मी त्याचाच आश्रय करून आनंदाला प्राप्त होतोय. मला बाहेर कोणी म्हणजे ते ध्येयच नाही माझं, म्हणजे माझ्या ज्ञानाचं तो विषयच नाही. माझ्या ज्ञानाचा विषय फक्त निजध्रुव कारण परवा. एवढंच जाणलं की तो काय होत आहे? परम शांतीला प्राप्त होतं. मग त्याला एकदम लक्षात आलं की आता अशी प्रतिज्ञा करून बसलाय की कुठलं औषध नाही, कोणाची सेवा नाही, कुठला पैसा नाही आणि कुठलं संसार भोगाचा विचार नाही. अगदी तो असा ध्यानाला बसलाय की जर ह्याच्यातनं बरं झालं तर दीक्षाच घेऊन जा. आणि तेवढ्या ध्यानातून फरक काय झाला? झोप पण घेतली. सकाळी उठताच त्याचे डोळे इतके पूर्वीपेक्षाही निरोगी.
कसला दाह नाही, काही नाही. मग त्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने लगेच काय केलं, दीक्षाही घेतली. म्हणजे शरण कोण आहे? आपलेच परिणाम. तू जशा प्रकारचे परिणाम करशील तशा प्रकाराने फळ मिळेल. त्याच्यात एवढं सामर्थ्य. कुठं तू अडकलायस? ह्या परिणामाचं सामर्थ्य जाणलं नाही. विशुद्ध परिणाम कर. बाहेर कोठेही न कर्माकडे पाहू नको, निमित्ताला दोष देऊ नको. दोष देण्यामध्ये तुझं चित्त अडकलं तर आणखी जास्त तू दोषी होशील, आणखी जास्त तू बाहेर भटकशील, आणखी जास्त ही दुःखाची परंपरा सतत चालू राहील. म्हणून आता तुला ह्या चक्रातून सुटायचं असेल तर एकमेव शरण कारण परमा, निज कारण परमा. कारण का तर तो कारण म्हणजे बीज रूप आहेस, त्याचं सुख आहे. फक्त त्याची कोंडी फोडली नाहीस तू. म्हणजे कसं जाणायचं, उपयोग कसा लावायचा स्वतःमध्ये, एवढंच फक्त पाहिलं नाही. बाहेरचं सगळं लगेच म्हणतो काय संप चाललाय, संप थांबवतो. काय कुठं कुलप आहे, मग ते कुलप उघडतं म्हणतो. गाड्या किती थांबलेल्या असतात ना दोन्ही बाजूने, आणि एवढं सगळं पॅक झालेलं ट्रॅफिक. त्याला फक्त एक गेट उघडले की सगळं मोकळं झालं. रेल्वे निघून गेली, गेट उघडलं आणि दोन्हीकडचं रिकामं झालं. तसं आमचं थांबलंय, इकडून तिकडून थांबलंय. का थांबलंय तर वाट बघतोय अजून, ह्या गर्दीतून मी कधी बाहेर पडेल. तू बाहेरच पडलेला आहे. फक्त लक्ष कोणतं कर, मी बांधलेला नाही, कुठं अडकलेला नाही, कोणी मला गुंतवलेलं नाही. फक्त माझ्या मोहाने मी फसलं. निर्मोह स्वरूपाचा विचार केला की सुटला म्हणून समज, आणि प्रत्येक समय ही परम शांती सहज अनुभवात.